सण झाला, गोडधोड खाऊन झाले. तर चला आता खाऊया ही लसलशीत चिकन बिर्याणी. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर चला बनवूया आज चिकन बिर्याणी. सर्वात पहिली मिरच्या दळून घेतल्या, नंतर कांदा व टोमॅटो चिरून घेतला व ते पण पेस्ट करून घेतले. नंतर मी लेअरिंगसाठी पातळ कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतली व चिरलेला कांदा तेलामध्ये लालसर होईपर्यंत भाजून घेतला. नंतर कांदा भाजलेल्या कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये केलेली पेस्ट टाकली. नंतर हळद, काळं तिखट, चटणी व चवीनुसार मीठ टाकून त्याला एकजीव करून त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकले व तेल सुटूपर्यंत शिजू दिले व त्यावर कोथिंबीर टाकली. चिकन व्यवस्थित साफ करून त्यावर कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, बिर्याणी मसाला, मटण मसाला व हळद टाकली. आवश्यकतेनुसार मीठ टाकून घेतले. नंतर धना पावडर टाकून घेतली व त्यामध्ये दही टाकून व्यवस्थित एकजीव करून घेतले व नंतर चिकनला बाहेर किंवा फ्रीजमध्ये 10 ते 20 मिनिट मॅरिनेट व्हायला ठेवून दिले. मॅरिनेट झाल्यानंतर चिकनवर मिरची टाकली. नंतर एका कढईमध्ये तेल तापवून त्यामध्ये खडे मसाले म्हणजेच तेजपत्ता, दालचिनी, शहाजिरे, लवंगा इत्यादी व्यवस्थित भाजून घेऊन त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन टाकले व हाय फ्लेमवर चिकन तेल सुटेपर्यंत शिजू दिले. नंतर मोकळा शिजवलेला भात घेऊन एका कढईला तेल लावून त्यामध्ये प्रथम भाताची लेयर, नंतर चिकनची लेयर लावून त्यानंतर भाताची लेयर व भाजलेल्या कांद्याची लेयर लावून बिर्याणीला दम देऊन घेतला. नंतर गरम गरम बिर्याणीचा आस्वाद घेतला. आजसाठी फक्त एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.